ह्याला वालाच्या शेंगा पण म्हणतात. तर आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये मी सुक्की भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे ह्याच्या अगोदर पण एक भाजी बनवली होती, अजून एवढं राहिलं. चला लगेच ह्याची पण भाजी आहे ती बनवून घेऊयात. तर मी रस्सा भाजी बनवत असते, तर आज बनवणार आहे मी सुक्की. सोया निवडून घेतल्यात आणि आता आपल्याला ह्यांना काय करायच्यात, उकडून घ्यायच्यात. तर आपल्याला ह्याची सुक्की भाजी बनवायची असेल ना, तर ह्या उकडून घ्यायच्यात आणि नंतर बनवायची. आणि साधी जर बनवायची असेल तर मग डायरेक्ट केली तरी पण चालते. जर रस्सा भाजी वगैरे बनवायची असेल तर मी अगोदरने ह्या स्वच्छ धुवून घेते 2 मिनिटांनी. आता थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे, बाहेर थोडासा पाऊस चालू आहे सध्या. आता मी अगोदर ह्या धुवून घेते. आता मला हे पण शेंगदाण्याचा कूट टाकूनच बनवायच्या, फक्त ही सुक्की बनवायची. सुक्की बनवायची असेल ना तर अगोदर चांगली उकडून घेतली ना तर मग परत पाणी वगैरे टाकायची गरज नाही लागत आहे. आता मी ह्याच्यात थोडंसं मीठ आणि पाणी टाकणार आहे. तर आता मी 2 पाण्याने धुवून घेतली. आता मी थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकलं ना तर लवकर उकडते. हळद टाकली तरी पण चालते, पण आता ह्यातलं मला परत पाणी काढून घ्यायचं, त्यामुळे मी थोडंसं पाणी आहे ते जास्त टाकले. आणि आता आपण ही उकडायला ठेवून देऊया. आणि ह्याला ना झाकण घालायचं म्हणजे लवकर उकडते. आणि इकडे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून. आता थोडेच घेतले मी, कारण की मला ना भाजी थोडीच बनवायची. शेंगदाणे पण छान मस्त भाजले. तर आता आपण हे बारीक करून घेऊया. आज रुद्राजला टिफिनला फक्त साखर आणि तूपच दिले, कारण की आज काही भाजी वगैरे झाली नव्हती. आणि सकाळी तो वरण भात आणि चपाती खाऊन गेला आहे. तसं त्याला वरण चपाती नाही आवडत आहे, पण म्हटलं की आता भाजी करायला मला वेळ लागणार होता थोडासा. तर मग काही भात खाल्ला त्यांनी वरणासोबत. आणि सोबत आज तूप साखर, म्हणजे तूप साखर जास्त मी नाही देते. फक्त आता ही दुसरीच वेळेस आहे की तूप साखर देईल. म्हणजे काही असं नसेल झालं ना माझ्याकडनं बनवणं वगैरे टिफिनला, तरच मग कधीतरी एखाद वेळेस देत असते. बघू शकता शेंगदाण्याचा कूट आहे तो मस्त बारीक करून घेतलेला आहे. आपल्या वालाच्या शेंगा आहेत त्या पण मस्त छान उकडल्या. तर आता आपण त्या काढून घेऊयात आणि भाजीला फोडणी घालूयात. मस्त छान शिजल्यात. तर आता गॅस बंद करते आणि शेंगा आहेत ना आपल्याला स्वच्छ म्हणजे मी धुवून घेतलेल्या आहेत, पण एकदा आपल्याला ना गार पाणी टाकून पिळून घ्यायच्या. खूप जास्त गरम आहे. त्याच्यावर असं झाकण ठेवलं ना आणि असं क्रॉस केलं ना तर सगळं त्यातलं पाणी आहे ते पूर्ण पाणी निघून जातं. तर मी ह्याच्यामध्ये अजून पाणी ॲड केलं आहे आणि आता आपण ना ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त छान हे जे सोले आहेत ना ते पण छान उकडले. मी ह्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलं होतं, हळद वगैरे नव्हती टाकली. तर आता आपण ह्याला फोडणी घालूया. अगदी अशा एकदम मस्त छान गाळ शिजल्यात. तर आता ह्या भाजीला ना अजिबात वेळ नाही लागत आहे. आता फोडणीला जे जे आवडत असेल ते टाकू शकता, पण मी जास्त नाही टाकणार आहे. कधी कधी भाजी ना खूप जास्त मसाल्यापेक्षा साधी भाजी छान लागते खायला. आपल्या मसाल्यामध्ये तर तिखट मसाला आहे, त्याच्यामुळे शक्यतो मला जास्त दुसरे मसाले ॲड करायची गरजच नाही लागत आहे. तर चला भाजीला फोडणी घालूयात. सगळ्यात अगोदर मी तेल टाकते.
तेल चांगलं गरम झाले. थोडीशी, अगदी थोडीशी जिरे आणि मोहरी घालते. आणि लसण नाही घालते मी आता, कारण तिखटामध्ये लसण आहे. आता हे तेलामध्ये टाकण्याची करते नाही आपल्याला, असं मिक्स करून घ्यायचं. भाजीला छान कट येतो. आणि आता थोडीशी हळद टाकूया, थोडंसं मीठ, कारण की मग अशी जे मी टाकलं होतं ना ते पाणी टाकून आपण त्यातलं पूर्ण मीठ निघून गेलेलं आहे. आणि आता तिखट टाकून छान मिक्स करून घेऊया. अजून थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. आणि आत्ता घालूया त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट. आता काय होतं की हे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे ना, तर हा शेंगदाण्याचा कूट वगैरे आहे ह्याच्यामध्ये छान शिजतो. आणि सुकी भाजी बनवायची असेल तर मग अशी बनवायची, म्हणजे शेंगदाण्याचा कूट पण छान शिजतो आणि आपली भाजी पण आहे ती सुकी होती. आता ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची आणि थोडंसं चटचटीत तेल सुटू द्यायचं. आणि मग नंतर आपण ह्या शेंगा आहेत त्या उकळून ठेवलेल्या त्याच्यामध्ये टाकायच्या. तर बघू शकता 1-1.5 मिनिटामध्ये मस्त आपला मसाला आहे तो एकदम छान शिजलाय आणि कट पण मस्त आलाय. अजून आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं ह्याला छान कमी गॅसवरती असं शिजवून द्यायचंय. बघू शकता 1-1.5 मिनिटं झाली आणि मस्त छान कट आलाय भाजीला. अजून आपल्याला ह्याला थोडंसं शिजवून द्यायचं, म्हणजे ह्यातलं जे पाणी आहे ना ते पाणी पण आटतं आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो पण छान शिजतोय, म्हणजे कच्चा वगैरे पण नाही राहते आणि भाजीला टेस्ट पण मस्त येते. आता आपला मसाला एकदम मस्त छान शिजला बघू शकता. आता ह्याच्यामध्ये ना उकडून घेतलेल्या शेंगा आहेत त्या टाकून घेऊया. कांदा जरी टाकून बनवायची असेल ना तर आपण कांदा टाकून पण बनवू शकतो, पण मला जास्त ही शेंगदाण्याचं कूट घालूनच आवडते. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि ह्याला पण आपल्याला 1 ते 2 मिनिटं शिजवून द्यायचं. बघू शकता कशी मस्त छान भाजी झाली ना. जास्त वेळ पण नाही लागत आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते. बघू शकता आता ह्याला फक्त आपल्याला 1 मिनिटं झाकण घालून ठेवायचे, म्हणजे सगळा मसाला आहे ना तो मस्त छान शिजतो आणि भाजी टेस्टी लागते. तर मी 1 किंवा 1.5 मिनिटं झाकण घालून ठेवते.